मनोज जरांगे पाटलाचं वादळ मुंबईत धडकतं आणि संपूर्ण शहर भगव्याच्या महासागरात बुडून जातं। हे फक्त आंदोलन नाही तर राजकीय वर्तुळ हलवून टाकणारं एक मोठं वादळ आहे। कारण जरांगे पाटलाचं उपोषण सुरू असतानाच मुंबईत पाऊल ठेवणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा। त्यांचा हा मुक्कामी दौरा आहे। त्यात ते फडणवीस, शिंदे, अजित पवार यांच्या घरच्या बाप्पाचे देखील दर्शन करणार आहे। त्यामुळे राजकीय दरबारात दबक्या आवाजात वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या। काय आहेत या चर्चा? अमित शहा मुंबईत येणार असल्याने राज्याच्या राजकारणात भूकंप तर येणार नाही ना? या आणि अशा अनेक प्रश्नावर आपण या व्हिडिओत बोलूया। नमस्कार, मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ। गावागावातून आलेल्या लोकांच्या गर्दीने जरांगे पाटलांना पाठिंबा दिलाय, यात काही शंका नाही। पण मुंबई सारख्या शहरात एवढं मोठं आंदोलन उभारायचं असेल तर त्यासाठी केवळ लोकांचा नव्हे तर राजकीय पाठिंब्याचाही हात लागतो। तो हात नेमका कोणाचा आहे? एकनाथ शिंदे की दिल्लीतील महाशक्तीचा? दरवर्षी अमित शहा लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला मुंबईत येतात, पण यावेळी त्यांच्या नजरेसमोर फक्त लालबागचा राजा नाही तर मराठ्यांचा जनसागरही उभा आहे। त्यात खास बाब म्हणजे शहांसोबत दिसणार आहेत एकनाथ शिंदे। शिंदे आणि शहांचं ट्युनिंग तसं आधीपासूनच घट्ट आहे, पण शहा फडणवीस समीकरण मात्र तितकं गोड नाही। शहांचा दौरा आधी शुक्रवारी सकाळी होणार होता, पण जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे त्यांचा कार्यक्रम रात्रीवर ढकलण्यात आला। कारण सरकारला वाटतं जरांगे 6 वाजता आझाद मैदान सोडतील, पण तसे होणार नाही। त्यामुळे उद्याही दिवसभर मराठा समाज मुंबईतच असणार आहे। अमित शहांना लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचं तर त्यांना पहाटेचाच मुहूर्त निवडावा लागेल। पण अधिकृत ते किती वाजता लालबागला जाणार हे अधिकृतपणे जाहीर झालेले नसले तरी या दर्शनानंतर अमित शहा थेट फडणवीस, शिंदे, अजित पवार यांच्या घरी देखील जाणार आहेत। काही पक्षीय मीटिंग देखील त्यांनी ठेवलेल्या आहेत। त्यामुळे साहजिक मराठा आरक्षण हा प्रश्न त्यांच्या समोर असणारच आहे। सरकारकडून जरांगे पाटलांचे आंदोलन हाताळण्यात थोडीशीही चूक झाली तर खापर कोसळणार सरळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसवरच। यात त्यांची विकेट जाऊ शकते अशा कुजबुजीत सुरू झाल्या आहेत। त्यामुळे सध्या तरी फडणवीस सावध पावले टाकताना दिसतात। पण इथे एक प्रश्न आहे, तो म्हणजे जरांगे पाटील यांनी 4 महिन्यापूर्वीच 29 ऑगस्टला मुंबईत येणार अशी घोषणा केली होती। आता त्यांनी केलेली ही घोषणा दिल्लीत माहिती नव्हती का? की या आंदोलनाची तारीखच दिल्लीतून ठरलेली होती? आज मुंबईतले रस्ते, आझाद मैदान आणि राजकीय दरबार सगळीकडे एकच चर्चा आहे। हे वादळ फक्त आरक्षणापुरतं थांबणार आहे का, की महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणार आहे? उत्तर वेळ देईल, पण सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष जरांगे पाटलांच्या आंदोलनावर आणि अमित शहांच्या हालचालीवर खीळ राहील। पण या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं? जरांगे पाटलांचं आंदोलन देवेंद्र फडणवीसांची विकेट घेईल का, की फडणवीस नेहमीप्रमाणे हे आंदोलन देखील यशस्वीरित्या हाताळतील? शहांचा दौरा लालबागच्या राजाचं दर्शन करणे यासाठीच आहे, की मनोज जरांगे पाटलाचं उपोषण देखील शहा सोडवतील? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।